नाहीये पंकजा मुंडे केवळ 2000 मतांनी बीडमधनं पंकजा मुंडे आघाडीवर आहेत। बजरंग बाप्पा सोनावणेंनी पंकजा मुंडेंना अक्षरशः टफ फाईट या मतदारसंघात दिली। गेल्या वेळेला सुद्धा म्हणजे 2019 ला सुद्धा जेव्हा ते निवडणुकीला उभे होते तेव्हा प्रीतम मुंडेंच्या विरोधात त्यांनी कामगिरी चांगली केलेली। यावेळेला आणखी एकदा त्यांनी लढत दिलेली आहे। पंकजा मुंडे यांच्यावरती एक छोटीशी कमेंट आपण घेऊयात। पंकजा मुंडेंवर एक छोटी कमेंट घेऊया। मगासपासून आपण बघत होतो आणि आता आघाडी पुन्हा एकदा खाली आलेली दिसते। तुमची कमेंट। त्या भागामध्ये सातत्याने चढ उतार होताना दिसतोय। बीड मतदारसंघामध्ये ज्या प्रमाणात जातीय राजकारण झालं ते विशेषतः ह्या निवडणुकीला एक कलंक असं म्हटलं पाहिजे, कारण महाराष्ट्राची ती पार्श्वभूमी नाही की जातीय राजकारणातून आपल्याकडे मतदान केलं जातं। मतदानानंतर सुद्धा तिथे संघर्ष होत राहिले आणि आज देखील तिथे संघर्षाची स्थिती आहे। मला असं वाटतं की आणखी 1 तास 2 तासामध्ये तिथे बरेच चढ उतार पाहण्यात येतील आणि आपण एबीपी माझाच्या माध्यमातून नेहमी आवाहन पण करता की तिथं लोकांनी आणि कार्यकर्त्यांनी जास्तीत जास्त शांतता बाळगली पाहिजे आणि येणारे निकाल स्वीकारले पाहिजेत। मला आणखी एक महत्त्वाचं सांगायचं की भारतीय जनता पक्षाच्या मागच्या वेळेस 23 खासदार होते, ते आता सध्या 12वर दिसतात। म्हणजे देवेंद्र फडणवीसांनी ही जी सर्व मंडळी एकत्र केली त्याचं नुकसान भारतीय जनता पक्षाला होतं। नाही आणि तो प्रचारच तसा केला गेलेला होता। एक अपडेट देते आणि मग सांगते की सुनील मेंढे भंडारा गोंदियातनं केवळ 119 मतांनी पुढे आहेत। फार मोठी आघाडी अजिबात नाही। भंडारा गोंदियामधनं सुनील मेंढेंची आघाडी 119 मतांची। विद्यमान खासदार आहेत ते। भंडारा गोंदियामध्ये एक प्रकारे प्रफुल्ल पटेल